श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पैसाच पैसा. 5 जानेवारीपासून या 5 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार. शुक्र शनी युती देणार. धन, प्रगती आणि प्रतिष्ठा. खरंच नव्या वर्षाची सुरुवात काही लोकांसाठी आयुष्य बदलणारी ठरणार आहे. 2026च्या सुरुवातीलाच म्हणजे 5 जानेवारीपासूनच ग्रहांची अशी काही हालचाल होत आहे की पैसाच पैसा हे शब्द अनेकांच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरतील. 15 जानेवारीला शुक्र आणि शनी यांची होणारी दुर्मिळ युती अनेक अर्थांनी खास मानली जात आहे. एकीकडे सुख, प्रेम, ऐश्वर्य आणि कलांचा कारक असलेला शुक्र, तर दुसरीकडे संघर्ष, संयम आणि कर्मफळ देणारा शनी हे दोघे मित्रग्रह एकमेकांकडे लाभदृष्टीने पाहणार आहेत. ज्योतिषशास्त्रात हा योग सहजासहजी घडत नाही आणि म्हणूनच याचा परिणामही खोलवर जाणवतो. विशेष म्हणजे या युतीचा थेट फायदा 5 राशींना होणार असून त्यांच्या आयुष्यात पैसा, प्रेम, प्रगती, प्रतिष्ठा आणि नातेसंबंध या सगळ्याच बाबतीत सकारात्मक बदल दिसून येतील. चला बघूया कोणत्या आहेत त्या 5 भाग्यशाली राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष जणू अडलेली गाडी पुन्हा वेगात धावू लागल्यासारखे ठरणार आहे. बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणी, रखडलेली कामं किंवा मनातली अस्वस्थता असेल तर नवीन वर्षात त्यावर हळूहळू तोडगा निघेल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामाचं चीज झाल्याचं समाधान मिळेल. वरिष्ठांची दखल, कौतुक, पदोन्नती किंवा नव्या संधी दारात येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातात पैसा खेळू लागेल. घरातही समाधानाचं वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचं फळ देणारा ठरेल. परीक्षा असो किंवा करिअरची दिशा, आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबालाही अभिमान वाटेल. असा प्रवास मिथुन राशींचा असणार आहे. आपल्या आयुष्यात ग्रहांची चाल महत्त्वाची असतेच, पण आपल्या कष्टाला जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा यशाचा मार्ग अधिक सुकर होतो. 2026 कडे केवळ एक कॅलेंडर बदल म्हणून न पाहता एक नवी संधी म्हणून पहा. तुमची मेहनत आणि गुरुचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर नेतील. बुध ग्रहाच्या स्थितीने नवीन महिन्यात तुम्हाला मानसिकदृष्ट्या शांती मिळेल. शनीच्या ढय्याचा थोडाफार परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. तसेच या काळात तुम्ही नवीन वस्तू घरासाठी घेणं लाभदायी ठरेल. प्रेम संबंधाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पार्टनर बरोबर जुने वाद मिटतील. गैरसमज
दूर होतील. फक्त वाणीवर नियंत्रण ठेवण्याची तुम्हाला जास्त गरज आहे. तसेच या राशीखाली जन्मलेल्यांसाठी शनी बुध केंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकतो. बुध 10व्या घरात आणि शनी 4थ्या घरात असेल. परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात वाढ होऊ शकते. तसेच अनेक नवीन संधी देखील मिळू शकतात. त्यांना त्यांच्या भावंडांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची शक्यता आहे. कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि भौतिक सुख सोयी मिळू शकतात. करिअरमध्ये महत्त्वपूर्ण फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरीसाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, ज्याचा भविष्यात सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि तुम्ही अधिक बचत करू शकाल. भागीदारी व्यवसाय लक्षणीय नफा मिळवू शकतात. व्यवसायात जलद प्रगती आणि स्थिरता वाढेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही उत्साही आणि तंदुरुस्त वाटाल. तुमच्या कारकिर्दीत मान्यता मिळेल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. नेतृत्व कौशल्यांमध्ये सुधारणा होईल. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. या काळात आदर आणि सन्मान वाढेल. संपत्ती वाढेल. मानसिक शांती मिळेल आणि आध्यात्मिक प्रवृत्ती लागतील. समाजात आदर वाढेल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुमची खर्च करण्याची क्षमता देखील वाढेल. मिथुन राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण करिअरमधील बदल आणि विस्तार दर्शवते. शनीची शिस्तबद्ध ऊर्जा आणि गुरुची कृपा तुमच्या विचारसारणीत स्पष्टता आणेल. नोकरी बदलण्याची योजना आखणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना नफा आणि नवीन संपर्क येतील. उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे आणि गुंतवणुकीतून नफा देखील मिळू शकतो. हा काळ तुमच्या कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ देईल. सुरुवातीलाच मनात अस्थिरता जाणवेल. निर्णय घेण्यात गोंधळ होऊ शकतो. मात्र आठवड्याच्या मध्यापासून नशिबाची साथ मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत दिसतील. नवीन संधी, प्रवास आणि अचानक धनलाभाची शक्यता आहे. शिक्षक, कन्सल्टंट आणि मार्गदर्शन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. मिथुन राशींच्या लोकांसाठी 5 राजयोगांची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचे काम आणि व्यवसायात प्रगती होईल. तुमचे नशीबही बलवान असेल. शिवाय रखडलेली कामे आता सहजपणे पूर्ण होतील. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. तुमच्या सर्जनशीलता आणि बुद्धिमत्तेला कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये संतुलन राखले जाईल आणि तुम्हाला मानसिक शांती देखील मिळेल. तुमचे नियोजित प्रकल्प देखील यशस्वी होतील. शनी आणि गुरुच्या युतीमुळे मिथुन राशीला आर्थिक स्थैर्य
आणि करिअरमध्ये बळकटी येईल. दीर्घकालीन प्रकल्पांचे सकारात्मक परिणाम आता मिळतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा मोठ्या वाढीव जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायांमध्ये स्थिर वाढ दिसून येईल. गुंतवणुकीचे फायदे मिळवण्याचा हा काळ आहे, त्यामुळे भविष्यात मोठा नफा मिळू शकतो. दुसरी भाग्यवान रास आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी शनी शुक्राची युती मन आणि घर दोन्ही पातळ्यांवर दिलासा देणारी ठरणार आहे. प्रेम संबंधात गैरसमज दूर होतील. नात्यांमध्ये आपुलकी वाढेल. अनेक कर्क राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात. नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आर्थिक स्थिती हळूहळू सावरत जाईल आणि गुंतवणुकीतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आईसोबत नातं अधिक घट्ट होईल. घरात शांतता आणि समाधान नांदेल. नोकरी करणाऱ्यांना जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर पगार किंवा मान सन्मानही वाढेल. एकूणच 2026 कर्क राशीसाठी मनाला स्थैर्य देणारं वर्ष ठरेल. जानेवारी महिन्यात चंद्राच्या संक्रमणाचा परिणाम कर्क राशीवर होणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात अनेक चढ उतार निर्माण होतील. तुम्हाला अनेकदा एकटं वाटेल. तसेच आर्थिकदृष्ट्या तुम्ही जरी सक्षम असाल तरी तुम्हाला सतत माणसांची कमतरता जाणवेल. या कालावधीत जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला जास्त नफा मिळेल. तुमच्या आरोग्यासाठी मानसिक ताण कमी करण्यासाठी नियमित योग आणि ध्यान करायला विसरू नका. तसेच पुरेशी झोप घ्या. कर्क राशीच्या लोकांसाठी शनी गुरुची ही युती त्यांच्या जीवनात स्थिरता आणि शक्ती आणेल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या प्रकल्पांना हळूहळू गती मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. आर्थिक कल्याण सुधारेल. कौटुंबिक जीवनातही संतुलन राहील आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाण्याचा हा काळ आहे. तुमचे भविष्य बळकट करेल. कर्क राशीसाठी हा आठवडा जीवनात टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आरोग्यावरील खर्च कमी होण्याची शक्यता आहे, पण त्याचा फायदा होणार. नोकरी आणि व्यवसायात सुधारणा, उत्पन्न वाढ, परदेशाशी संबंधित कार्यात प्रगती आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा सहकार्य लाभ अशा शुभ संकेतांचा संचय आहे. विशेषतः IT तंत्रज्ञान आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी काळ अतिशय फलदायी आहे. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. प्रेम संबंध सुखमय होतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. कुटुंबाबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आरोग्यही चांगले राहील. कर्क राशीसाठी ही युती कठोर परिश्रमाचे फळ देते असे मानले जाते. अडकलेली करिअरची कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा संशोधनात सहभागी असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू मजबूत होईल. खर्च नियंत्रणात राहील.
तुमच्या कृतींचे नियोजन केल्याने फायदा होईल. पंचग्रही योगांमुळे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतील किंवा जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकेल. सर्जनशील क्षेत्रात आणि संवादात गुंतलेल्यांना या काळात चांगल्या संधी मिळू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकेल. कर्क राशीच्या व्यक्तींनाही मंगळाचे राशी परिवर्तन शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास पुन्हा उभा करणारा आहे. बराच काळ जर व्यवसायात अडचणी येत असतील तर 15 जानेवारी नंतर परिस्थिती बदलताना दिसेल. नव्या कल्पना, विचारांच्या संधी आणि पैसा कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, पगारवाढ किंवा चांगली ऑफर मिळू शकते. कुटुंबाच्या गरजा सहज पूर्ण करता येतील. इतकी आर्थिक ताकद निर्माण होईल. जे सिंह राशीचे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल आहे. शनीची शिस्त आणि शुक्राची कृपा एकत्र येऊन मेहनतीचं सोनं करणार आहे. सूर्यग्रहाच्या संक्रमणाने तुमच्यातील पराक्रम भाव सक्रिय असेल. तुमच्या वर्षाची सुरुवात फार चांगली होईल. तसेच तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील. जर तुम्ही एखाद्या पार्टनरच्या शोधात असाल तर या महिन्याच्या शेवटी तुम्हाला तो भेटण्याची शक्यता आहे. विनाकारण पैसे खर्च करू नका, अन्यथा महिन्याच्या शेवटी आर्थिक तंगी जाणवेल. नवीन वर्षात सिंह राशींच्या लोकांवर शनीच्या ढय्याचा उतरता काळ असेल. त्यामुळे तुम्हाला इतर अडचणी भेडसावणार नाहीत. तसेच तुमच्या आर्थिक स्थितीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा पाहायला मिळेल. समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल. तसेच नोकरीत तुम्हाला चांगलं यश मिळून पदप्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली दिसेल. बुध वरून ग्रहांच्या युतीमुळे सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. या काळात समाजात मान सन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. सिंह राशींसाठी आठवड्याची सुरुवात तणावपूर्ण जाणवू शकते, परंतु मध्यापासून परिस्थिती झपाट्याने बदलेल. सर्जनशील क्षेत्र, मीडिया, गुंतवणूक आणि परदेशी संपर्कातून लाभ होऊ शकतो. नवे करार, नवीन नाती, तर काहींसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगतीचे संकेत स्पष्ट आहेत. प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनाही सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. जोडीदारांकडून
आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबियासोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. शुक्रादित्य राजयोग सिंह राशींच्या व्यक्तींवर खूप चांगला पाहायला मिळेल. या काळात या राशींच्या लोकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. शनी आणि मंगळाच्या युतीमुळे देखील त्रास होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. विरोधक तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात. आरोग्य आणि करिअरच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आजारामुळे त्रास होऊ शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचा वृश्चिक राशीतील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. चौथी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष नशिबाची साथ देणारं ठरणार आहे. आर्थिक लाभ, सुखसोयी आणि ऐश्वर यांचा अनुभव येईल. धार्मिक किंवा शुभ कार्यासाठी खर्च होईल, पण त्यातून मन शांती मिळेल. जर कोणी दीर्घकाळ वाद, कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर प्रकरणात अडकले असतील तर त्यातून दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ आशादायक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टीनेही परदेशी संपर्क, लांबचे प्रवास आणि नवीन संधी यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होईल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष ऊर्जावान असणार आहे. या दरम्यान केतू ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे दूरचा प्रवास करताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल, पण निराश होऊ नका. तुमच्या मनाप्रमाणे देखील गोष्टी घडतील. फक्त तुमच्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी चांगल्या नोकरीच्या संधी निर्माण होतील. वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष नवीन संधी घेऊन येणारं असणार आहे. या काळात जर तुम्ही नोकरीत प्रमोशनची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर तुमचा सुवर्णकाळ लवकरच सुरू होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. मंगळाचे भ्रमण तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढू शकते. तुमची ऊर्जा आणि धैर्य वाढेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील. तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या भावंडांकडूनही पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कौटुंबिक संबंध मजबूत होतील. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा
अत्यंत तेजस्वी आणि भाग्यवर्धक. कुटुंबाचे सहकार्य, धनवृद्धी, व्यवसाय वाढ आणि आकस्मिक लाभाची प्रबळ शक्यता आहे. सल्लागार, काउन्सिलिंग, अध्यात्म, योगध्यासन, संशोधन क्षेत्राशी जोडलेल्या व्यक्तींना विशेष यश. आठवड्याच्या शेवटी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचे हे गोचर अतिशय लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. वृश्चिक राशीसाठी मंगळाच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. नव्या वस्तू खरेदी करा. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्यामुळे या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. आणि 5वी भाग्यवान रास आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांचा संयम आणि कष्टांना योग्य फळ देणार आहे. करिअरमध्ये स्थैर्य येईल आणि पुढे जाण्याची दिशा स्पष्ट होईल. शेअर बाजार किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण राहील आणि हातात पैसा टिकू लागेल. कुटुंबात शांतता, आनंद आणि एकमेकांना आधार देण्याची भावना वाढेल. मित्र, भावंड आणि जवळच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे कामं सोपी होतील. अनेक स्रोतातून उत्पन्न येऊ शकतं. त्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी 2026 आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील ठरणार आहे. एकूणच शुक्र आणि शनी यांची ही दुर्मिळ युती केवळ पैसा देणारी नाही, तर आयुष्याला स्थैर्य, प्रतिष्ठा आणि समाधान देणारी आहे. मेहनत करणाऱ्यांना त्यांचं फळ मिळणार आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास या 5 राशींचं नशीब नव्या वर्षात नक्कीच उजळणार आहे. मीन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक स्थैर्याचं असेल. अनेक दिवसापासून अडकलेली जुने कामे मार्गी लागतील. अविवाहितांच्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजण्याचे संकेत आहेत. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि मानसिक शांतता लाभेल. मीन राशीसाठी जानेवारीचा महिना फार चांगला आणि शुभकारक जाणार आहे. या राशीवर गुरुग्रहाचा प्रभाव असल्याकारणाने तुम्हाला करिअरमध्ये चांगले बदल घडताना दिसतील. यशाची उंची तुम्ही गाठाल. तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी नोकरीचे चांगले परिणाम दिसतील. कुटुंबियांबरोबर चांगला वेळ तुम्ही घालवाल. तसेच या कालावधीत तुम्ही लांबच्या प्रवासाला देखील जाल. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. मीन राशीच्या जातकांसाठी शनी बुध केंद्र योग अनेक प्रकारे विशेष ठरू शकतो. या राशीच्या 10व्या घरात बुध आणि लग्नाच्या घरात शनी स्थित असेल. परिणामी या राशीच्या जातकांच्या सुखसोयी
आणि विलासिता झपाट्याने वाढू शकतात। घर बांधण्याचे किंवा खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात। त्यांना त्यांच्या करिअरमध्येही लक्षणीय फायदा होऊ शकतो। त्यांचे उत्पन्न वेगाने वाढू शकते। ते संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकतात। व्यवसायातही नफा निर्माण होत आहे। सहकार्य आणि विश्वासाने तुम्ही भरपूर पैसे कमावू शकाल। तुम्हाला अधिक नफा मिळू शकेल। तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताण तणावापासून आराम मिळू शकेल। राहूमधील हा बदल मीन राशीसाठी भाग्यांचे दरवाजे उघडू शकतो। अचानक आर्थिक लाभ, प्रलंबित कामे पूर्ण होणे आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत। आध्यात्मिक रस वाढेल आणि मानसिक आत्मविश्वास बळकट होईल। सर्जनशील क्षेत्र, माध्यम किंवा संशोधनात गुंतलेल्यांसाठी हा काळ महत्त्वपूर्ण कामगिरी आणू शकतो। मीन राशीसाठी आठवड्याची सुरुवात मानसिक ताण आणि आरोग्य चिंतेने होऊ शकते, पण करिअरमध्ये मजबूत योग, नवीन नोकरी, प्रमोशन, व्यवसायात अनपेक्षित लाभ आणि प्रॉपर्टी संबंधी फायदेशीर व्यवहारांची शक्यता आहे। कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पण मनातील संभ्रम दूर करण्यासाठी संयम ठेवणे गरजेचे आहे। मीन राशीच्या व्यक्तींना शनीचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अत्यंत लाभदायी ठरेल। या काळात नव्या कामाची सुरुवात होईल। कामातील अडथळे दूर होतील। कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल। या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील। मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील। या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल। यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल। तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील। नात्यात गोडवा येईल। जेव्हा शनी आणि मंगळ तुमच्या राशीत एकत्र बसतात तेव्हा हा काळ तुमच्यासाठी आणखी आव्हानात्मक ठरू शकतो, कारण तुम्ही 7.5च्या सर्वात वेदनादायक दुसऱ्या टप्प्यातून जात आहात। तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। चुकीच्या निर्णयांमुळे तुमची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकते। तुमच्या नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबींशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील। कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विश्वासू लोकांचा सल्ला घेणे चांगले। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।